सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण आले। लातूर पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावलेली होती। सूरज चव्हाणांना जामीनही मंजूर झालाय। छावाच्या घाडगेंना मारहाण केल्याप्रकरणी चव्हाणांवर गुन्हा दाखल आहे। त्यांनी गुन्हा केला, ज्यांनी आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, आमच्या एखाद्या सहकार्याचा माझा एक जीव गेला असता आणि तुम्ही त्याला सोडून देताय। किरकोळ कलम पानटपरीवरचे भांडणं होते का? ते सगळ्या महाराष्ट्राने ते व्हिडिओ बघितलेले आहेत। माझं गृहमंत्र्याला नम्र आव्हान आहे, गृहमंत्री साहेब यात लक्ष घाला। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ही गोष्ट आवडलेली नाही, तात्काळ लक्ष घाला। ह्या सूरज चव्हाण असेल त्याचे सर्व साथीदार जी काय संघटित गुन्हेगार आहेत, ती लोक यांच्यावर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। खरं तर एवढ्या पद्धतीने ज्या पद्धतीनं त्यांनी त्या छावाच्या कार्यकर्त्याला मारलं आणि एखाद्यावर कारवाई करताना पोलिसांना छोट्या मोठ्या घटनेमध्ये लगेच उचलतात आणि यामध्ये त्याला अटक करत नाही, म्हणजे त्याला सरकारचं प्रोटेक्शन आहे, सरकारचं त्याला समर्थन आहे या मारहाणीला, असा त्याचा अर्थ होतो। म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशा कृतीला समर्थन आहे का हे याचा खुलासा करावा, नाहीतर त्याला अटक करावी अशी आमची मागणी आहे।